मित्रांनो, काहीच नाही. पुढच्या बाजूला एक गव्हाण बांधलेली आहे आणि ही वयस्कर जनावर फक्त ब्रीडिंगसाठी वापरलेले आहेत, ज्यांची दूध 8, 16, 17, 18 लिटर दूध देणारे अशा म्हशी पाळलेल्या आहेत. समोरच्या बाजूला बघितलं तर गव्हाचं फक्त आणि फक्त भुसकटच आहे आणि त्या ठिकाणी ते ओलं केलेलं आहे. थोडंसं ओलं म्हणजे ठसका लागणार नाही किंवा काय नाही. याच्यामध्येच चक्की आहे गिरणीची, त्याच्यामध्ये थोडंसं पीठ मारलं की अगदी आनंदानं. आता हे रेडको बघा की, आता हे रेडको अगदी वाळलेला आनंदानं खायला लागले. मग आमची जनावर का खात नाहीत? मग आम्ही चारा पिटवून का टाकतो? विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हा चारा आमच्याकडे वापरला जात नाही. ह्याच्यामध्ये सरकी वगैरे भिजवून टाकतात. आणि हे जनावर बघावं किती म्हणजे एकदम हेवी जनावर. इसने भैंस ने कितना दिया है? इसने 15 किलो नेट तैयार दिया है पिछले ब्यात पे। पिछले ब्यात में अब ये ब्याएगी, इसका 1-2 दिन रह रहा है। हाँ, अब ये कम से कम 17-18 किलो तो दूध देगी। ये घर के दूध खाने के लिए रखे है. हाँ, ये दूध खाने के लिए म्हणजे यांनी काय केलंय, ब्रीड तयार केलंय. म्हणजे समजून घ्या, बियाण्यासाठी ज्या जुन्या म्हशी आहेत त्या ठेवलेल्या आहेत, त्या 5-5, 6-6 वेताच्या, 8-8, 10-10, 12-12 वेताच्या, कारण त्यांना ब्रीडिंग करून घ्यायचं आहे. आणि हा पशुपालनाचा धंदा नाही आहे यांचा, म्हणजे ब्रीड तयार करणे आणि पैसे तयार करून राज्यामध्ये दूध विकणे. लक्षात असू दे तुमच्या सगळ्यांच्या. हे दूध खाण्यासाठी 8-8, 9-9 लिटर दूध या ठिकाणी घरामध्ये लागतं.